घरात 3 मुली होत्या आणि त्या तिन्ही मुलींबद्दल आईवडिलांना प्रचंड अभिमान होता. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आईवडील प्रयत्न करत होते. मात्र एका दिवशी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं या कुटुंबाची सगळी स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बापूपेठ वार्डात प्रकाश मंडळ हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. प्रकाश मंडळ हे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड म्हणजेच वकोलीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि 3 मुली होत्या. प्रतिमा, कविता आणि लिपिका अशी या तिन्ही मुलींची नावं होती. घरात मुलगा नसल्याची उणीव या आईवडिलांनी आपल्या मुलींमध्ये कधी जाणवू दिली नाही. उलट या तिन्ही लेकींचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांनी मोठं व्हावं आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी त्यांनी मेहनत घेतली. मुलीही अभ्यासात चांगल्या होत्या. घरात त्यांच्या शिक्षणाची, भविष्यातील स्वप्नांची आणि पुढे काय करायचे याची चर्चा होत असे. त्यामुळे मंडळ कुटुंबासाठी या तिन्ही मुली म्हणजे केवळ मुली नव्हत्या तर त्यांच्या आयुष्याच्या आशा होत्या. या तिन्ही बहिणींमध्ये मोठी मुलगी प्रतिमा अभ्यासात हुशार होती. शिक्षणासोबतच तिला अध्यापनाचीही आवड होती. चंद्रपूरमधील सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक असलेले तिचे काका आणि विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तिच्या काकू यांच्याशीही तिचा जवळचा संबंध होता. काकूंनी खाजगी शिकवणी सुरू केली होती आणि प्रतिमा त्या क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी जात असे. म्हणजेच शिक्षण घेत असतानाच इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारीही ती पार पाडत होती. दुसरीकडे कविता आणि लिपिका या दोन्ही पदवीचं शिक्षण घेत होत्या. तिन्ही बहिणींना गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये विशेष रस होता. त्यांच्या शिक्षणाकडे पाहून आईवडिलांनीही आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा कसा असेल याची स्वप्न घरात रंगत होती. मात्र त्या कुटुंबाला अजिबात कल्पना नव्हती की ज्या दिवसाची सुरुवात अगदी नेहमीसारखी होईल तोच दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयंकर दिवस ठरणार आहे. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. प्रकाश मंडळ कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यांची पत्नी आणि तिन्ही मुली होत्याच. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुटुंबातील काही सदस्यांनी एकत्र बाहेर जाण्याचं ठरवलं. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा आणि त्यानंतर काही वेळ एकत्र घालवण्याचा हा निर्णय अगदी साधा होता. कुणालाही त्यात काही असामान्य वाटण्याचं कारण नव्हतं. आई आणि तिन्ही बहिणी काकांच्या कुटुंबासोबत प्रसिद्ध मार्कंडा देव मंदिरात दर्शनासाठी जाण्याची तयारीत होत्या. घरातून बाहेर पडताना पुढे काय होणार आहे याची कल्पना त्या कुणालाच नव्हती. मार्कंडा देव मंदिराकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. कुटुंबातील सदस्य एकत्र होती. वातावरणात धार्मिक उत्साह होता. महाशिवरात्री असल्यामुळे दर्शनासाठी जाण्याचा आनंदही होता. प्रवासादरम्यान कुणाच्याही मनात येणार नाही की अशी एक घटना पुढे घडणार होती. चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरातून जात असताना सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ हे कुटुंब पोहोचले. नदीचं पाणी आणि आजूबाजूचं वातावरण पाहून तिन्ही बहिणी नदीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरल्या. त्या क्षणी ही परिस्थिती सामान्यच वाटत होती. नदीत उतरण्याचा निर्णय काही मिनिटातच घेतला गेला आणि पुढे जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. नदीचं पाणी बाहेरून पाहता किती खोल आहे याचा अंदाज अनेकदा सहज येत नाही. काठाजवळचं पाणी कमी वाटत असलं तरी काही अंतरावर अचानक खोली वाढू शकते. वैनगंगा नदीच्या पाण्यात उतरलेल्या या तिन्ही बहिणींनाही त्या ठिकाणच्या पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज आला नसावा. त्या पाण्यात असताना परिस्थिती अचानक गंभीर झाली. एका बहिणीला अडचण निर्माण झाली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरीही संकटात सापडली. अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची शक्यता असते. मात्र उपलब्ध माहितीनुसार या तिन्ही बहिणी नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या. काही क्षणापूर्वी एकत्र असलेलं कुटुंब अचानक घाबरून गेलं आणि मदतीसाठी प्रयत्न सुरू झाले. त्या क्षणामध्ये कुटुंबियांसाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. ज्या 3 मुली काही वेळापूर्वी अगदी आनंदात कुटुंबासोबत होते त्यांच्यावर अचानक संकट ओढवलं होतं. नदीचं पाणी निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती आणि मुलींना शोधण्याची धडपड यामुळे वातावरण अक्षरशः हादरून गेलं. मात्र नियतीने या कुटुंबासाठी अत्यंत कठोर निर्णय घेतला होता. प्रतिमा, कविता आणि लिपिका या तिन्ही बहिणींचा या दुर्दैवी पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी ज्या तिन्ही बहिणी एकमेकींसोबत होत्या त्यांचं आयुष्य एका दुर्घटनेने अचानक संपलं. या घटनेची बातमी मंडळ कुटुंबापर्यंत पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्वात मोठा धक्का होता तो आईवडिलांसाठी. ज्या 3 मुलींना त्यांनी कष्टानं शिकवलं, ज्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, त्याच 3 मुली त्यांच्या डोळ्यासमोर कायमच्या दूर गेल्या होत्या. घरात मोठी मुलगी प्रतिमा होती जिला अध्यापनाची आवड होती आणि जी विद्यार्थ्यांना शिकवत होती. कविता आणि लिपिका या पदवीचं शिक्षण घेत होत्या. त्यांच्या आयुष्यात अजून खूप काही बाकी होतं. शिक्षण पूर्ण करायचं होतं, करिअर करायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. आईवडिलांनी पाहिलेली स्वप्न आता अचानक अपूर्ण राहिलेली होती. एका घरात 3 मुलींच्या भविष्यासाठी सुरू झालेली धावपळ एका क्षणात दुःखाच्या सावलीत बदलली. त्या घटनेची माहिती परिसरात पसरताच बापूशेठ वार्डात शोककळा पसरली. ज्यांना मंडळ कुटुंबातील या तिन्ही मुलींची ओळख होती त्यांच्यासाठी ही बातमी स्वीकारणं अत्यंत कठीण होतं. अभ्यासात हुशार, भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या आणि कुटुंबाचा आधार असलेल्या तिन्ही बहिणी आता या जगात नव्हत्या. घरात ज्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा होत होती, जिथे त्यांच्या भविष्यासाठी योजना आखल्या जात होत्या, तिथे आता दुःखाचं वातावरण होतं. आईवडिलांनी ज्या मुलींना मोठं करण्यासाठी आयुष्य खर्च घातलं त्याच मुलींना अखेरचा निरोप देण्याची वेळ त्यांच्यावर आली. ही कल्पनाच काळीच पिळवटून टाकणारी आहे.